पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या मुद्द्यावरती शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। वेळ आली तर सरकारमधून बाहेर पडावा लागेल असा इशाराच शिवसेनेचे लोकसभेतले गटनेते खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिलाय। सहकारी बँका बंद करायचा रिझर्व्ह बँकेचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। अर्बन आणि सहकारी बँकांमधला पैसा रिझर्व्ह बँकेनं स्वीकारावा याबाबत 2-3 दिवसात निर्णय झाला नाही तर सहकारी बँकांद्वारे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। ज्येष्ठ खासदार आहे। शिवसेनेने निर्णयाचं स्वागत केलं असलं तरी आक्षेप नोंदवलेले आहेत त्या निर्णय पद्धतीवर किंवा कार्यपद्धतीवर। गेल्या 10 दिवसांपासून शिवसेना आपली एक भूमिका मांडली आहे, मात्र जनतेला अद्यापही रिलीफ मिळत नाही। तर अशा वेळेस शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार आणि गटनेते म्हणून तुम्हाला काय वाटतं की आता काय या परिस्थितीत, राजकीय परिस्थितीत शिवसेनेने काय करायला हवं? आता सुदैवाने मी गटनेता आहे आणि सभागृहामध्ये उद्या सभागृह पुन्हा दुसऱ्या आठवड्यातलं सुरू होत आहे। त्या ठिकाणी सुद्धा हंगामा करणं, जरी आम्ही सत्ताधारी पक्षामध्ये असलो तरी हा प्रश्न सरकारला जाग आणण्यासाठी आपलाच घटक पक्ष सुद्धा आपल्या विरोधी तिथं आरडाओरडा करतोय। हे काम आम्हाला उद्या करावं लागेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे। प्रभादेवीतल्या रवींद्रनाट्य मंदिरात आयोजित मुंबई ठाणे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाचा फायदा होत असेल तर स्वागतच आहे, मात्र देशातली सद्य परिस्थिती पाहता निर्णय अभ्यास न घेताच घेतला गेला असल्याचं त्यांनी म्हटलंय। काळा पैसा असणाऱ्यांवर धाडी का टाकण्यात आल्या नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। नोटबंदीवरती भाजप नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मौन धारण केल्याचं राज म्हणाले। निर्णय घेतल्यानंतर सकाळी हुंदके देत भावनिक आवाहन करणारे पंतप्रधान संध्याकाळी बारामतीत पवारांवर स्तुतिसुमनं कशी काय उठवतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। 2000च्या नोटा 6 महिन्यांआधी छापायला घेतल्या, मग त्यावर उर्जित पटेलांची सही कशी अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे। कुठे जाणार आहे हे समजून घेणं मला असं वाटतं प्रत्येकाचं काम आहे। आज जो नरेंद्र मोदींनी निर्णय घेतलेला आहे तो जर फसला तर हा देश खड्ड्यात गेला म्हणून समजा। ते सांगतायत आता मला निर्णय मागे घेता येणार नाही, घेऊही नका, मागे जाईल याचा विचार आपण केलेला होता का, आहे का, एवढाच फक्त आमचा प्रश्न आहे। बाकी आमचं काही म्हणणं नाहीये। आरबीआयनं घातलेल्या निर्बंधांविरोधात आता राज्यातील पतसंस्थांनीही आंदोलनाचं हत्यार उपसलंय। 1 डिसेंबरला सर्व पतसंस्था बंद ठेवून मुंबईत रिझर्व्ह बँकेवर मोर्चा काढण्याची तयारी पतसंस्था फेडरेशनने केली आहे। तर पुढील आठवड्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। पतसंस्था फेडरेशनच्या पुण्यात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झाला। राज्यात 15,670 पतसंस्था असून त्यांच्याकडे 22,000 कोटींच्या ठेवी तर 16,000 कोटींचं कर्ज वितरण आहे। राष्ट्रीयकृत आणि इतर नागरी सहकारी बँकांमध्ये पतसंस्थांची खाती असून त्या खात्यावर पतसंस्थेच्या कर्जदारांनी कर्जाची रक्कम भरण्यास आणि ठेवी ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे। कुणी घर बदलून देता का घर ही वाक्य सिनेमात आणि नाटकातून ऐकली असतील, मात्र आता कोणी पैसे बदलून देता का पैसे अशी अवस्था सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची झाली आहे। जुन्या नोटा रद्द झाल्यानं सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 1500ची चलनं असलेली 200 कोटीहून अधिक रक्कम बँकेत पडून आहे। त्यामुळे बँकेच्या एकूण व्यवहारांवरती मोठी गदा आली आहे। नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यात ठिकठिकाणी रोकड सापडण्याचं सत्र सुरूच आहे। सांगलीत 19 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। एका मोटरसायकल स्वाराकडून ही रोकड जप्त करण्यात आली आहे। हाफिज रेहमान शेख नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये 500 आणि 1000च्या जुन्या नोटांचा समावेश आहे। सांगली पोलिसांनी ही कारवाई केली आहे। हाफिजुर रहमान महबूब शेख या नावाच्या व्यक्तीकडे अशा चलनी नोटांचे एकूण रक्कम रुपये 19 लाखची रोख कॅश हस्तगत झालेली आहे। सदर कॅश तिने कोठून आणलेली आहे आणि कशासाठी तिचा वापर करण्यात येत होता या संदर्भात माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। आज तुम्हाला अन्य बँकांमध्ये जुन्या नोटा बदलून घेता येणार नाहीत, मात्र खातं असणाऱ्या बँकेत नोटांची अदलाबदली करता येणार आहे। आपल्या ग्राहकांना वेळच देता येत नसल्यानं आणि बँकेची अन्य कामं रखडल्यामुळे इंडियन बँक असोसिएशननं याबाबत निर्णय घेतलाय।
ज्येष्ठ नागरिकांना मात्र यातून वगळण्यात आलंय. त्यांना कोणत्याही बँकेमध्ये जाऊन 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बदली करून घेता येतील. हा निर्णय केवळ आजसाठी आहे. सोमवारपासून पुन्हा एकदा कोणत्याही बँकेमध्ये पैसे बदलून घेता येतील, असं संघटनेचे अध्यक्ष राजीव ऋषी यांनी म्हटलं आहे. वाशीमध्ये 1 कोटींची रोकड क्राईम ब्रँचनं पकडली. वाशीतील सेक्टर 28 मधील ही घटना आहे. स्कोडा गाडीतून 4 जण 1 कोटी रुपये घेऊन चालल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एका बांधकाम व्यावसायिकाची ही रोकड असल्याची इन्कम टॅक्सनं क्राईम ब्रांचला माहिती दिली आहे. खारघरमधील हा बांधकाम व्यावसायिक आहे. जुन्या नोटा बदलण्यासाठी घेऊन जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. नोटाबंदीचा परिणाम पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दानपेटीवरही झाला. या दानपेटीतील पैशांची मोजदाद करण्यात आली. त्यात नेहमीपेक्षा कमी दान जमा झाल्याचं निदर्शनास आलंय. त्याचप्रमाणे बंद करण्यात आलेल्या 500 आणि 1000च्या नोटांचं प्रमाणही नेहमीपेक्षा कमी आहे. हिवाळा सुरू होऊन महिना उलटल्यानंतरही पालघर जिल्ह्यातील 5 शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वेटर उपलब्ध झालेले नाही. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाअंतर्गत 35 शासकीय आश्रमशाळा तर जव्हार आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत 30 शासकीय आश्रमशाळा येतात. यामध्ये जवळपास 32,000 विद्यार्थी शिकतात. यापैकी जवळपास 20,000 विद्यार्थी निवासी म्हणजेच आश्रमशाळांमध्ये राहतात. डहाणू आदिवासी विकास प्रकल्पातील गोवाडे शासकीय आश्रमशाळा आणि नंडोरे शासकीय आश्रमशाळांमध्ये झी मीडियाच्या टीमनं पाहणी केली. यावेळी एकाही विद्यार्थ्याकडे स्वेटर नसल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आलं. या संदर्भात आश्रमशाळेतील मुख्याध्यापक तसंच विद्यार्थ्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. तर लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात स्वेटरचे पैसे जमा होतील असं मुख्याध्यापकांनी सांगितलं. आश्रमशाळेतील मुलांना यावर्षी स्वेटर देण्याऐवजी ते घेण्यासाठी पैसे देणार असल्याचं आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी सांगितलंय. लहान विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यावर आणि 18 वर्षावरील मुलांच्या थेट खात्यावर 600 आणि 900 रुपये टाकण्यात येणार आहेत. या पैशामधून त्यांनी स्वेटर घेतले की नाही याची खातरजमा शिक्षक करणार आणि तसा अहवाल शासनाला सादर करणार आहे. एक तर आता सीझन सुरू होतोय थंडीचा, आणि ती जर प्रोसेस चालू करायला गेलो तर आणखी 2 महिने प्रत्यक्ष स्वेटर पुरवण्यामध्ये जाणार. हे घडू नये म्हणून विद्यार्थी, समजा 18 वर्षाच्या आतला विद्यार्थी असेल तर त्याच्या वडिलांना बरोबर त्यांचं स्वतंत्र अकाउंट असेल, त्या अकाउंटमध्ये आम्ही पैसे पाठवणार. 18 वर्षाचा मुलगा असला तर स्वतंत्रच किंवा दोन्ही मिळून अशा प्रकारे तो स्वेटर पुरवतो. जेणेकरून आमचा प्रयत्न असा आहे की विद्यार्थ्यांना या सीझनमध्ये थंडीच्या दिवसात स्वेटर मिळावेत, हा त्याच्यातला प्रमुख उद्देश आहे. विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. 94.27% इतकं मतदान झालंय. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यामुळे पुण्याच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष आहे. या निवडणुकीसाठी 5 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढत विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले, काँग्रेसचे संजय जगताप आणि भाजपचे अशोक येनपुरे यांच्यामध्ये होणार आहे. 2 महापालिका, जिल्हा परिषद, 3 कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि 11 नगर परिषदांच्या नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया पार पडली. या जिल्ह्यात 8 ठिकाणी 99.79% मतदान झालं. काँग्रेस विरुद्ध सर्वपक्षीय पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशी ही चुरशीची लढत आहे. या ठिकाणी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणूक पार पडली. यात 100% मतदान झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन, काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल तर भाजपचे परिणय फुके यांच्यात तिरंगी लढत होती. यासाठी भंडाऱ्यातील 195 तर गोंदियातील 198 स्थानिक स्वराज्य संस्थेचे एकूण 393 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात 4 ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आली होती. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत 98.63% मतदान झालं. निवडणुकीत काँग्रेसचे शंकर बडे, भाजप सेना युती आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेले तानाजी सावंत यांच्यात थेट लढत होती. यासाठी जिल्ह्यातही 7 मतदान केंद्रांवर मतदान झालंय. इथे 439 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. येत्या 22 तारखेला या निवडणुकीचा निकाल आहे.
जळगाव विधान परिषदेच्या एका जागेसाठी मतदान पार पडलं. यात 99.25% मतदान झालंय. मतदानासाठी जिल्ह्यात 60 ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आली होती. भाजपचे चंदुलाल पटेल आणि अपक्ष विजय भास्कर पाटील यांच्यात ही चुरशीची लढत आहे. एकूण 549 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. गिरीश महाजनांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातील विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. सांगली सातारा जिल्ह्यातील 8 मतदान केंद्रांवर मतदान तब्बल 99.82% इतकं झालं. या निवडणुकीसाठी 4 उमेदवार रिंगणात असले तरी काँग्रेसचे मोहनराव कदम विरुद्ध राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांच्यात चुरशीची लढत होतीये. यासाठी सांगली आणि सातारा जिल्ह्यात 8 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया झाली. पालघर शहराच्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पालघर नगर परिषद हद्दीचा घनकचरा मोरे कुरण ग्रामपंचायत हद्दीत टाकला जात असल्यानं येथील ग्रामस्थांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे येथील बोरवेल आणि विहिरीचं पाणी दूषित झालंय. शहराचं सांडपाणी, त्याचसोबत उग्र वास आणि डासांची उत्पत्ती यामुळे टीबी, श्वसनाचे आजार, ताप, सर्दी, खोकला असे आजार बळावलेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून राहावं लागतंय. पर्यटकांचं आकर्षण असलेल्या अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना तसंच वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. रस्त्यांच्या दुर्दशेमुळे पर्यटन व्यवसायावरती मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या संघटनांनी नागाव येथे आंदोलन केलं. सर्वपक्षीयांच्या पाठिंब्यानं झालेल्या या आंदोलनात परिसरातील हजारो नागरिक सहभागी झाले. कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली. या सभेत घरफाळा विभागातील कर्मचाऱ्याला नगरसेवकानं मारहाण केल्याचं प्रकरण चांगलंच गाजलं. शिवसेनेचे नगरसेवक अभिजित चव्हाण यांनी घरफाळा विभागातील कर्मचारी विशाल सुक्ते यांना मारहाण केली असली तरी चूक ही कर्मचारी विशाल सुक्ते यांचीच असल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. त्याचबरोबर नगरसेवकांनी पुरावे सादर करत या कर्मचाऱ्याला निलंबित करावं अशी मागणी केली आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच गोची झाली. दरम्यान आजच्या सभेत काँग्रेसच्या महापौर अश्विनी रामाणे या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या फॉर्म्युलानुसार कार्यकाळ संपल्यामुळे राजीनामा देणार होत्या, पण हा राजीनामा आता त्या मंगळवारी देणार असल्याचं स्पष्ट झालंय. बदलतं कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जळगावमध्ये शासनाचा कृषी विभाग तसंच अॅग्रो वर्ल्डतर्फे कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. शेतीशी निगडीत विविध 157 स्टॉल्सच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान प्रदर्शनाद्वारे जाणार आहे. नोटाबंदीचा फटका या प्रदर्शनालाही बसलाय. पंतप्रधानांचं स्वप्न या कृषी प्रदर्शनातून पूर्ण होत असलं तरी त्यांच्या 500 आणि हजारांच्या नोटबंदीचा फटका या कृषी प्रदर्शनालाही बसल्यानं 100-2 हजारांच्या नोटांवर इथे खरेदी विक्री सुरू आहे. रत्नागिरी खेड तालुक्यात जंगलात संशयास्पद मृतदेह सापडलाय. भरणे शिंदेवाडीच्या जंगलमय आणि डोंगराळ भागात हा मृतदेह सापडलाय. सुरेश जयराम कदम असं या व्यक्तीचं नाव असून ही व्यक्ती खेडमधलीच घोगरे येथे राहणारी आहे. जवळपास 10 दिवसांपूर्वीचा हा मृतदेह आहे. त्यांच्या मृतदेहाशेजारी एक डायरी सापडली असून त्यावरूनच त्यांची ओळख पटली आहे. सुरेश यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली याबाबत गूढ मात्र अद्याप उकललेलं नाही. सरकारच्या नोटबंदी निर्णयाचा पिंपरी चिंचवडमध्ये निषेध करण्यात आला. रोज निघणाऱ्या वेगवेगळ्या अध्यादेशांमुळे नागरिकांची तारांबळ उडत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसनं केली. सरकारनं यासाठी केलेल्या नियोजनाचा बोजवारा उडत असल्यामुळे यावर लवकर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे. तारांच्या कुंपणात अडकलेल्या 2 वर्षाच्या अस्वलाच्या जखमी पिलाला ग्रामस्थांनी जीवदान दिलंय. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील आमडापूर शिवारात हे अस्वल आढळून आलं होतं. शिवारातून बैलगाडीनं जाणाऱ्या एका शेतकऱ्यापुढे अस्वल आणि तिची 2 पिलं आली. ते हल्ला करतील या भीतीनं शेतकऱ्यानं आरडाओरडा केला. त्यामुळे अस्वल घाबरून पळू लागलं. त्यातील एक पिल्लू शेतातील तारेच्या कुंपणात अडकून जखमी झालं. गावकऱ्यांनी याबाबत तातडीनं वनाधिकाऱ्यांना कळवलं. वनविभागाच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी पोहोचून अस्वलाची सुखरूप सुटका केली. पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेमध्ये शाळा प्रशासनाच्या विरोधात पालकांनी केला ठिय्या आंदोलन. पालकांनी आपल्या पाल्यांची वाढीव फी भरली नसल्यानं शाळेच्या प्रशासनानं विद्यार्थ्यांचे निकाल देण्यास नकार दिला. याविरोधात संतप्त झालेल्या पालकांनी शाळेच्या दालनाचं ठिय्या आंदोलन केलं. नाशिकमध्ये बहुजन समाजाच्या मूक मोर्चाला गोल्फ क्लबपासून सुरुवात झाली. या मोर्चाला बहुजन समाजाची प्रचंड गर्दी होती. यात महिला आणि तरुणाईची लक्षवेधी उपस्थिती पाहायला मिळते.
प्रथमतः मी भारती असे टी शर्ट परिधान करून राज्यभरातून आलेले बहुजन समाजाचे बांधव या मूक मोर्चात सहभागी झाले. महामोर्चामुळे शहरात वाहतूक कोंडी झाली होती. ॲट्रॉसिटी कायदा आहे तो अजून कठोर झाला पाहिजे आणि बलात्कार जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ते सगळ्या समाजासाठी आम्ही मागण्या करतोय आरक्षणासाठी. बहुजन समाजाचा त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार, त्यांची होणारी पिळवणूक यासाठी ह्या सगळं ओबीसीच्या काही समाज आणि बहुजन समाज त्याच्या सर्व अस्पृश्य जाती त्याच्यामध्ये ह्या आपल्या मागण्यासाठी आमच्यावर होणाऱ्या अत्याचाराबाबत न्याय मिळण्यासाठी हा महामोर्चाला आम्ही सामील झालो. इस्लामिक धर्मप्रसारक झाकीर नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA कडून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. झाकीर नाईकच्या मुंबईतील कार्यालयावर छापे टाकण्यात आलेत. NIA आणि मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 2 दिवसांपूर्वी झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या संस्थेवर सरकारनं 5 वर्षांची बंदी घातली आहे. बेकायदेशीर कारवायांचा ठपका ठेवत ही बंदी घालण्यात आली. आंतरराष्ट्रीय इस्लामिक वाहिनी पीस टीव्हीशी इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या लिंक्स आढळून आल्या आहेत. नाईकची भडकाऊ भाषणं दहशतवादी कारवायांसाठी चिथावणी देणारी असल्याचं तपासात आढळल्याचं गृह खात्याकडून सांगण्यात येत आहे. तरुणांची माथी भडकवणं तसंच त्यांना दहशतवादी कारवायांसाठी उद्युक्त केल्याप्रकरणी नाईक विरोधात महाराष्ट्रातही गुन्हे नोंदवले आहेत. पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्ये महिलांमध्ये पुन्हा एकदा हाणामारीची घटना घडली आहे. विरार चर्चगेट लोकलमध्ये हा प्रकार घडलाय. ट्रेनच्या दरवाजावर उभं राहण्यावरून 4 महिलांमध्ये वाद झाला आणि याचं पर्यवसन हाणामारीत झालं. प्रभा देवसघई यांनी सकाळी 7:31 चर्चगेटच्या दिशेनं जाणारी ही ट्रेन पकडली. त्यावेळी दरवाजात उभं असलेल्या महिलांशी त्यांचा वाद झाला. या महिलांनी प्रभा यांच्या हातावर चावा घेतला. यानंतर प्रभा यांनी या महिलांना भाईंदर रेल्वे स्थानकात उतरवलं आणि रेल्वे पोलिसांच्या हवाली केलं. वसई रेल्वे पोलिसांनी या 3ही महिलांना ताब्यात घेतलंय. शिक्षकांना शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी खडे बोल सुनावलेत. मी 25% शिक्षक मंत्री आणि 75% शिक्षण मंत्री आहे. शिक्षकांच्या मागण्या आहेत ते आपल्याला मान्य आहे. मोर्चात शिक्षकांनी शिवीगाळ केली होती. ज्यांनी हा प्रकार केला ते शिक्षक नव्हते असा आपला समज असून ज्यांना आमदार व्हायचंय त्यांनी शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा हा प्रकार केल्याचं तावडे म्हणाले. सेल्फीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी आपली मतं मांडली आहेत. कुलाब येथील मेहता आय हॉस्पिटलमध्ये मुंबई पोलिसांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 43 पोलिसांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या 8 वर्षांपासून मेहता रुग्णालयाच्या वतीनं केवळ पोलिसांसाठी अशा प्रकारच्या शिबिराचं आयोजन केलं जातं. या शस्त्रक्रियांसाठी लागणारा सर्व खर्च मेहता रुग्णालयाच्या वतीनं केला जातो. मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी या शिबिराला भेट दिली. नागपाडा पोलीस रुग्णालयाच्या सहकार्यानं हे शिबिर पार पडलं. आसामच्या तिनसुकियातील पेनग्रीममध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवरती हल्ला केला. या हल्ल्यात 3 जवान शहीद तर 4 जवान जखमी झालेत. दहशतवाद्यांनी आयडीचा भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या स्फोटानंतर जवानांचा ताफा जागीच थांबला. ही संधी साधून दहशतवाद्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजून करून बेछूट गोळीबार केला. यात 7 जवान जखमी झाले होते. यापैकी 3 जवानांना उपचारादरम्यान हौतात्म्य आलं. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सुरक्षा जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलंय. दहशतवाद्यांशी अद्यापही चकमक सुरू असल्याची माहिती मिळतेय. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दहशतवाद्यांच्या या हल्ल्याचा निषेध केलाय. आसामच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली असून परिस्थितीवर लक्ष असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलंय. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनीही संवेदना व्यक्त केल्या आहेत. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि आयर्न लेडी इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त त्यांना देशभरात आदरांजली वाहण्यात येते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही इंदिरा गांधी यांच्या शक्तीस्थळ या समाधीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. जन्मशताब्दी वर्षानिमित्त काँग्रेसकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून इंदिरा गांधी यांना अभिवादन केलंय. पारंपरिक आणि वेस्टर्न पेहरावांचा अनोखा मिलाफ असणारा ब्लेंडर्स प्राईड मॅजिकल नाईट हा फॅशन शो पुण्यात नुकताच पार पडला. शिवन आणि नरेश या डिझायनर्सच्या संकल्पनेतून साकारलेले वैविध्यपूर्ण आउटफिट्स यामध्ये सादर करण्यात आले. बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान या फॅशन शोमध्ये शो स्टॉपर म्हणून सहभागी झाली होती. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर स्टाईल आपल्याला बदलण्याची क्षमता देते असं मत झरीन खाननं व्यक्त केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.